नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टडी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण आरोग्य सेवक 40% आणि 50% यांचे तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा आपली एक्झाम डेट या ठिकाणी 10 जून ते 15 जून पर्यंत या ठिकाणी आपण डिक्लेअर झालेले आहे। तुम्ही या ठिकाणी वेळापत्रक या ठिकाणी पाहिलं असेल। बघा मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला जो काही IBPS आपल्या आरोग्य सेवकचा जो काही पोर्शन दिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे या ठिकाणी गरजेचं आहे। बघा व्हिडिओला एकदा सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जो काही पोर्शन दिलेला आहे तो एकदा या ठिकाणी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा कुठला भाग या ठिकाणी अभ्यास करायचा राहिलेला आहे किंवा तुम्ही त्या कोणत्या ह्याच्यामध्ये थोडंफार वीक आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजेल। बघा हे तुम्ही जे काही टेक्निकल घटकाचा पोर्शन आहे तुम्ही एकदा पाहून घ्या, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानुसार तुम्ही तुमचा या ठिकाणी अभ्यास सुरुवात करा। बघा या ठिकाणी मी दोन गोष्टी सांगतो, अवकाश मोहीम, बघा या ठिकाणी अवकाश मोहीम ही आणि या ठिकाणी पर्यावरण व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन हे तीन घटक मित्रांनो या ठिकाणी चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही ते जानेवारी 2024 पासून ते मे 24 पर्यंत या ठिकाणी चालू घडामोडीचा रिलेटेड या ठिकाणी अभ्यास करा। चला मग या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न बघा, गुरुत्वाकर्षण याच्या ठिकाणी आपण 5 प्रश्न घेतले। बघा 5 प्रश्न येतीलच का असे त्या ठिकाणी सांगू शकत नाही, पण जो काही दिलेला आहे प्रश्न त्या मित्रांनो 1 ते 2 प्रश्न या ठिकाणी डेफिनेटली येणार म्हणजे येणार। बघा पहिला प्रश्न पहा, केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहांची कक्षा ही डॉट असून सूर्य त्या कक्षेच्या कशावर असतो। बघा केपलरचे तुम्हाला 3 नियम या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। बघा केपलरचा पहिला नियम काय सांगतो तर बघा ग्रहाची कक्षा जी ही लंबवर्तुळाकार असते, बघा ही हाचा जो हे आहे ना ग्रह, बघा हे आपले तारामंडळ आहे, ह्याच्यामध्ये ही ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार कक्षा ही असून त्यामुळे सूर्य ह्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। बघा सूर्य काय एका कक्षेच्या या ठिकाणी सूर्य हा एका नाभीवर असतो मित्रांनो, हे या ठिकाणी केपलरचा पहिला नियम आहे। आणि पहिल्या नियमचा केपलरचा पहिल्या नियमानुसार मित्रांनो या ठिकाणी त्या सूर्य या कक्षेच्या लंबवर्तुळाकार कक्षेवर असतो मित्रांनो। हे या ठिकाणी हे स्टेटमेंट किंवा ह्या ठिकाणी आपल्याला हे उत्तर या ठिकाणी बरोबर मिळालेलं आहे। बघा दुसरा या ठिकाणी सांगतो मी, दुसरा नियम काय तर बघा ग्रहाला सूर्यशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ती समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते। बघा हे वाक्य लक्षात ठेवा, जी ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ती समान कालावधीत आपले समान क्षेत्रफळ व्यापते मित्रांनो। हे केपलरचा तिसरा नियम आहे। मग केपलरचा तिसरा नियम पण मित्रांनो लक्षात ठेवा, केपलरचा तिसरा नियम काय सांगतो आपल्याला, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला या ठिकाणी समानुपाती असतो। म्हणजेच काय तर बघा टीचा वर्ग इज इक्वल टू मित्रांनो या ठिकाणी किंवा टीचा वर्ग अपॉन या ठिकाणी आरचा क्यूब, हे मित्रांनो या ठिकाणी केपलरच्या तिसऱ्या नियमामध्ये मित्रांनो या ठिकाणी हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर सांगता येतं। त्यामुळे मित्रांनो केपलरचे 3 नियम आहेत मित्रांनो, ते 3 नियम या ठिकाणी मी थोडक्यात सांगितले, ते 3 नियम मित्रांनो लक्षात ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा। एखादा दुसरा प्रश्न आला तर तुम्ही तो तुमचा बरोबर यायला पाहिजे। बघा वस्तुमान काय, वस्तुमान मित्रांनो मास काय, वस्तुमानाचे मित्रांनो चुकीचे विधान विचारायचे। बघा मी काय मित्रांनो प्रश्न विचारत असताना चुकीचे विधान विचारत असतो, कारण चुकीचे विधान मित्रांनो एकच असतं आणि जे बरोबर विधान 3 असतात मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी बरोबर म्हणजे जास्तीत जास्त माहिती मिळावी तुम्हाला, म्हणून या ठिकाणी मी ते देत असतो। बघा वस्तुमान म्हणजेच काय मित्रांनो मास आहे ते मित्रांनो त्याचं असत्य विधान म्हणजे चुकीचं असलेले विधान या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। बघा याचे SI एकक मित्रांनो किलोग्रॅम आहे, SI एकक हे किलोग्रॅम आहे। हे विश्वात सगळीकडे सारखे असते। तिसरं विधान बघा, हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते आणि हे कधीही शून्य होऊ शकत नाही। तर मित्रांनो चुकीचे विधान काय, पृथ्वी सापेक्ष हे स्थानानुसार बदलते, हे मित्रांनो या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी बरोबर आहे। बघा वस्तुमानचं काय, बघा वस्तुमान मित्रांनो ही या ठिकाणी एक अदिश राशी आहे। बघा अदिश राशी ही वस्तुमान म्हणजेच त्याचं काय मित्रांनो, हे वस्तुमान सगळीकडे सारखेच असते, ते बदलत नसते। हां मित्रांनो हे काय बघा, वस्तूचे वस्तुमान हे शून्य कधीच होत नाही, हे पण लक्षात राहू तुमच्या। त्याचप्रमाणे सगळीकडे सारखेच ते बदलत नाही आणि वस्तूचे वस्तुमान हे जडत्वाचे गुणात्मक माप आहे। हे मित्रांनो 3 स्टेटमेंट या ठिकाणी हे तुम्ही लक्षात ठेवा। वस्तुमाना संदर्भात असलेले एखादा दुसरा प्रश्न आला तर मित्रांनो तुमचा चुकता कामा नये। बघा एकदा आपल्याकडे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। बघा तुम्ही प्रथमच चॅनल पाहत असाल मित्रांनो या ठिकाणी आपला व्हिडिओ जरूर सबस्क्राईब करा। तुम्ही आमचे जुने सुद्धा मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ पहा मित्रांनो, कारण जे सर्व व्हिडिओ आहेत ना हे IBPSने जो आपल्याला पोर्शन दिला आहे तांत्रिक घटकाचा त्याच्यानुसार मित्रांनो बनवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे। बघा तिसरा प्रश्न पहा, पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेने काही फरक पडेल काय। बघा ऑप्शन पहा, हो फरक पडेल, नाही पडणार, दिशा बदलेल आणि यापैकी नाही। तर मित्रांनो त्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला, पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेने काही फरक पडेल काय, तर मित्रांनो गुरुत्वाकर्षण बलाच्या या ठिकाणी फरक पडणार नाही। त्यामुळे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येते, ऑप्शन क्रमांक 2। पुढचा प्रश्न पहा, गुरुत्व त्वरण विषयी अयोग्य मित्रांनो विधान आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। गुरुत्व त्वरण मित्रांनो याचं अयोग्य विधान या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी,
गुरुत्वाकर्षणाचे योग्य विधान आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, योग्य विधान सांगायचं आहे गुरुत्वाकर्षणाचं. याला परिमाण असते व दिशा नसते. बघा हे विधान मित्रांनो चूक आहे. गुरुत्वाकर्षणाला मित्रांनो परिमाण असते आणि दिशा पण असते मित्रांनो. ह्यामुळे स्टेटमेंट या ठिकाणी स्केलर क्वांटिटी असल्यामुळे याला परिमाण पण असते आणि दिशा पण असते. पुढचा स्टेटमेंट पहा, याचे मूल्य विश्वात सगळीकडे सारखे असते. बघा हे मित्रांनो या ठिकाणी याचं विधान चुकीचं आहे. गुरुत्वाकर्षणाचे विश्वास सगळीकडे सारखे नसते ते. पुढचा स्टेटमेंट पहा, एकक वस्तुमानाच्या दोन वस्तूमधील अंतर एक असल्यास त्यातील गुरुत्व बलाचे मूल्य हे गुरुत्व स्थिरांका एवढे असते. मित्रांनो बघा हे पण आपल्याला या ठिकाणी विधान हे चुकीचं सांगता येईल आपल्याला. त्यानंतर याला परिमाण व दिशा असते. बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे ही स्केलर क्वांटिटी असल्यामुळे याला या ठिकाणी परिमाण व दिशा या ठिकाणी दोन्ही पण या ठिकाणी असते. त्यामुळे चौथं विधान मित्रांनो आपल्याला बरोबर सांगता येईल. बघा योग्य विधान आपल्याला ओळखायचं होतं. योग्य विधान हे मित्रांनो मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा गुरुत्व त्वरण म्हणजे काय? गुरुत्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. तर ते काय असतं, ते पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि पृथ्वीच्या केंद्रकापासून वस्तूपर्यंतच्या अंतरावर या ठिकाणी अवलंबून असते. गुरुत्वीय त्वरण मित्रांनो म्हणजेच काय, स्मॉल जी हे आपल्याला या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण हे स्मॉल जी या क्वांटिटीने आपल्याला किंवा ह्या सिम्बॉलने आपल्याला या ठिकाणी दाखवता येतं. त्याचं मित्रांनो त्याची किंमत आहे मित्रांनो 9.8 मीटर सेकंदचा वर्ग. हे मित्रांनो या ठिकाणी गुरुत्वीय त्वरणाचं स्मॉल जी या ठिकाणी आपल्याला एकक या ठिकाणी सांगता येतं. हे मित्रांनो ही स्टेटमेंट किंवा हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण प्रश्न मित्रांनो आपल्याला वन लायनर येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जास्त वन लायनर जे प्रश्न आहेत ते मित्रांनो तयारी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या बलामुळे पृथ्वी सगळ्या वस्तू आपल्याकडे आकर्षित करते? बघा कोणता बल असतो त्यामुळे पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करते? बघा डाईन, नाभिय, गुरुत्वीय आणि न्यूटन. बघा हे डाईन, नाभिय हे काय इररिलेव्हंट मित्रांनो ऑप्शन या ठिकाणी आपण दिलेले आहेत. तर मित्रांनो पृथ्वीमध्ये असलेल्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वी सगळ्या वस्तू या ठिकाणी ती आपल्याकडे आकर्षित करत असते मित्रांनो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, उष्णता या घटकावर या ठिकाणी आपण या ठिकाणी 5 प्रश्न घेतलेले आहेत. बघा प्रश्न पहा, जेव्हा पाणी उकळून त्याचे वाफेत रूपांतर होते तेव्हा काय होते? बघा अतिशय सोपे प्रश्न मित्रांनो, एका दुसरा येईल तर मित्रांनो तुमचा बरोबर आलाच पाहिजे. बघा ऑप्शन पहा काय होते, तर उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान स्थिर राहते. उष्णता ग्रहण केली जाते व तापमान वाढते. उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमान कमी होते. उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमान स्थिर राहते. बघा जेव्हा पाणी उकळून त्याचे वाफेत रूपांतर होते तेव्हा मित्रांनो काय घडत असते, तर त्याचं उत्तर मित्रांनो उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान मित्रांनो स्थिर राहते. मित्रांनो हे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्याला बरोबर सांगता येते. पुढचा प्रश्न, दाब वाढल्यास उत्कलनांकाचे काय होते? बघा दाब वाढतो, कमी होतो, स्थिर राहतो आणि वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो काय, दाब वाढल्यास उत्कलनांक या ठिकाणी वाढत असतो. दाब वाढल्यास मित्रांनो या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला वाढ होत असते. तर बघा मानवी शरीरात बघा दाब नसता तर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या या ठिकाणी ती फुटली असते. हे पण मित्रांनो या ठिकाणी तुमचं लक्षात राहणे हे अतिशय गरजेचं आहे. बघा त्याचप्रमाणे काय सांगतो, समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसे मित्रांनो या ठिकाणी दाब कमी होत असतो. समुद्र सपाटीपासून दर जावे त्या ठिकाणी दाब कमी होत जात असतो. त्यामुळे दाब वाढल्यास उत्कलनांकात मित्रांनो वाढ होत असते. ऑप्शन क्रमांक 1 हे मित्रांनो आपल्याला बरोबर सांगता येते. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा घटक वळता किंवा ऑड मॅन आउट असा मित्रांनो प्रश्न येईल. तर जूल, अर्ग, कॅलरी आणि न्यूटन. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. गटात न बसणारा घटक कोणता? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन. ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन. पुढचा प्रश्न, हवेतील पाण्याचा वाफेचे प्रमाण कोणत्या राशीच्या सहाय्याने मोजले जाते? बघ हवेतील पाण्याच्या वाफेचे जे प्रमाण असते ते कोणत्या राशीच्या सहाय्याने मोजले जाते? तर निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, दव बिंदू, तापमान आणि आर्द्रता. तर मित्रांनो त्याचं उत्तर हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण हे निरपेक्ष आर्द्रतेने या ठिकाणी त्याचं मोजमाप केलं जातं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्याला बरोबर सांगता येते. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, तांबे या धातूचा उत्कलांक किती आहे? बघा एका दुसरा प्रश्न असा येईल की बघा तो एक्झॅक्टली त्याचं म्हणजे क्वांटिटी किंवा त्याचं काय जे आहे ते माहिती असलंच पाहिजे. तर एका दुसरा प्रश्न येऊ शकतो असं ते माहिती असलंच आपल्याला एवढी आपण डेटा कसा लक्षात ठेवणार? तर मित्रांनो तुम्ही थोडंफार काय तर लॉजिक वगैरे काय त्या ठिकाणी ते वापरून त्या उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचता येतं. तर मित्रांनो तांबे या धातूचा उत्कलांक मित्रांनो 2265 आहे आपल्याला सांगता येतो. ऑप्शन क्रमांक 1 2265. पुढे बघा प्राण्यांमधील सर्वात मोठा बघा प्राण्यांचे वर्गीकरण ह्याच्यावर मित्रांनो 5 प्रश्न येण्याची शक्यता आहे. 5 प्रश्न आपण दिलेले आहेत पण 5 येतील नाही. बघा 5 पेक्षा कमी येतील पण एकही
असा घटक राहणार नाही की बाबा ते त्यांनी पोषणानुसार प्रश्न विचारला आणि तो आला नाही, असं होणार नाही. त्यामुळे मित्रांनो एकही त्यांनी जो काही पोर्शन मला जो काही दिलेला आहे घटक त्याच्या मित्रांनो प्रश्न येणार नाही असं नाही, तर प्रत्येक घटकावर ते त्या ठिकाणी ते प्रश्न विचारणार म्हणजे ते विचारणार. त्यामुळे एकही घटक मित्रांनो स्किप करू नका, जेणेकरून तुमचा तो मार्क या ठिकाणी तुमचा जाणार नाही. बघा प्राण्यामध्ये सर्वात मोठा संघ कोणता, तर प्लॅटी, हेल्थीमस, पोरीफेरा, प्रोटोझोआ आणि ऑर्थोपोडा. बघा हे उत्तर सर्वांना माहिती आहे. तर मित्रांनो हे जे उत्तर सांगते आपल्याला प्राण्यामध्ये सर्वात मोठा संघ म्हणजे तो मित्रांनो ऑर्थोपोडा असणार आहे. ऑर्थोपोडा ऑप्शन क्रमांक 4 ऑर्थोपोडा आहे. तर काय ऑर्थोपोडा म्हणजे काय, तर बघा प्राण्यांना जे छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून जी उपांगी असतात त्यांना ते मित्रांनो संधिपात प्राणी म्हटलं जातं. बघा संधिपाद म्हणजे ते ऑर्थोपोडा संघ आहे. तो काय प्राण्यामध्ये सर्वात मोठा आहे आणि जीवन संघर्षात मित्रांनो सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ आहे. बघा असे जी स्टेटमेंट आहे ते मित्रांनो 10वीच्या किंवा 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये आहेत. असा प्रश्न येईल की बघा प्राण्यामध्ये सर्वात मोठा संघ किंवा त्याच्याऐवजी विचारतील की ते जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा कोणता संघ आहे. तर मित्रांनो त्याचं पण उत्तर आहे मित्रांनो ऑर्थोपोडा संघ किंवा संधिपात प्राणी. मित्रांनो त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. बघा म्हणजे ते का जीवन संघाचा यशस्वी झालेले संघ आहे, तर बघा हे प्राणी खोल महासागर, सर्वात उंच जी पर्वत शिखरे असतात अशा सर्व प्रकारच्या त्या अधिवासात आढळतात, म्हणून ते जीवन संघर्षात यशस्वी झालेला संघ आहे असं मित्रांनो स्टेटमेंटचा अर्थ होतो. त्यामुळे ते पण मित्रांनो स्टेटमेंट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी या सस्तन प्राणी वर्गात मोडत नाही. बघा हत्ती, मगर, वटवाघूळ आणि देवमासा. तर मित्रांनो त्याचं उत्तर मित्रांनो मगर हा प्राणी या ठिकाणी सस्तन प्राणी संघात या ठिकाणी तो मोडत नाही. ऑप्शन क्रमांक 2, कारण मगर ही मित्रांनो अंडी घालत असते, त्यामुळे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ही मगर ही सस्तन वर्गात येत नाही. पुढचा प्रश्न, बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीपैकी कोणत्या पिकांमध्ये होतो. बघा भुईमूग, कापूस, ज्वारी आणि ऊस. बघा हा बोंडअळी वगैरे हे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, त्यामुळे लगेच या ठिकाणी समजलं. बघा बोंडअळीचा प्रादुर्भाव मित्रांनो प्रामुख्याने विदर्भात जे मुख्यत्वे पीक घेतलं जातं कापूस या पिकामध्ये मित्रांनो बोंडअळी ही दिसून येते. त्यामुळे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हे कापूस. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही. बघा हा प्रश्न या ठिकाणी रिपीट झाला नाही, हां बरोबर आहे. खालीपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही असं त्याला विचारायचं आहे. बघा देवमासा, कासव, ससा आणि हत्ती. हा प्रश्न वाटतोय तेवढा सोपा नाही आहे, कारण बऱ्याच जण कन्फ्यूज होतील. बघा कासव येईल का देवमासा येईल. तर मित्रांनो सस्तन प्राणी वर्गात मोडत नाही, तर ऑप्शन क्रमांक 2 आहे उत्तर. तर मित्रांनो कासव हे मित्रांनो या ठिकाणी सरीसृप प्राणी वर्गात मोडतं. रॅप्टिलियामध्ये मित्रांनो कासवाचा समावेश होतो. अजून कोणते आहेत रॅप्टिलियामध्ये, कासव आहे, पाल आहे, सरडा, सुसर आहे आणि साप आहे. हे सर्व मित्रांनो रॅप्टिलिया म्हणजेच काय सरीसृप प्राणी वर्गामध्ये हे गणले जातं. बघा वाटते तेवढा प्रश्न सोपा नाही. एका दुसरा प्रश्न आपण गडबडीत लगेच काहीतरी देवमासाला वगैरे लगेच टिक करून म्हणून मी देवमासा या ठिकाणी सुरुवातीलाच मित्रांनो ऑप्शन दिलेला आहे, कारण काही जणांना सवय असते बाबा प्रश्न सोपा वाटला की लगेच ते न खाली ऑप्शन वाचता लगेच ते टिक करून पुढे जातात. त्यामुळे मित्रांनो असे प्रश्न व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुमचा तो मार्क जाणार नाही. पुढचा प्रश्न, शेतीसाठी उपयुक्त असे व्हर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून तयार करतात. बघा पायला, गांडूळ, नेरीस आणि लीच. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो गांडूळ या कृमीपासून तयार करतात. त्याचंच नाव मित्रांनो व्हर्मी कंपोस्ट. हे मित्रांनो गांडूळ या त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, बघा TCSने विचारले. आपण या ठिकाणी 5 प्रश्न घेतले. बघा TCSने बघा आता बघा काही विद्यार्थी मित्रांनो मला त्यांनी कमेंट केलेलं आहे की बघा IBPSला 5 ऑप्शन असतात. बघा बरोबर आहे, IBPSला या ठिकाणी 5 ऑप्शन आहेत, पण आपण या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक ऑप्शन मित्रांनो जाणून कमी दिलेला आहे, फक्त 5 ऑप्शन येणार मित्र. ही मात्र गोष्ट करायला मी 4 ऑप्शन देते, पण एक्झामला मित्रांनो 5 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. TCSने विचारले 5 प्रश्न. असे जे 5 प्रश्न आपण निवडलेले आहेत जे की आपल्या एक्झामच्या जो काय पॅटर्न दिला आहे त्याच्या रिलेटेडच आहेत. इतर जे प्रश्न विज्ञानाचे आहेत ते आपण या ठिकाणी स्किप केलेले आहेत. बघा त्वचा अधिक नाजूक बनवणाऱ्या दोषपूर्ण जनुकांमुळे जनुक उत्परिवर्तनाचा कोणता रोग होतो. बघा जनुक परिवर्तन म्हणजे अनुवांशिक आणि उत्क्रांती याच्यामध्ये मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी जातो. तर बघा मंददृष्टिता, नेत्रदाब, अभित्वचा विलयजन्य गोलक विकार, एपिडर्मिलिसिस बुलोसा आणि अल्झायमर. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अभित्वचा विलयजन्य गोलक विकार. बघा प्रश्न जरी अवघड वाटत असला तरी तिने मित्रांनो आपल्याला जरी उत्तर येत नसलं तर बघा त्यांनी मित्रांनो कसं दिलेलं आहे हे सर्व ऑप्शन आणि त्याचे बाकीमध्ये या प्रश्नाचं मित्रांनो एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. असं जर काय जर आलं तर तुम्हाला समजा उत्तर येत नसेल तर तुम्ही अशा प्रश्नाची रिस्क घेऊ शकता, कारण मित्रांनो आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवायचेच आहे तुम्हाला. त्यामुळे एकही प्रश्न मित्रांनो सोडून येऊ नका. पुढे
दुधात खालीलपैकी कोणते पोषक घटक नसतात असं विचारलं आहे. तर जीवनसत्व अ, B12, कॅल्शियम, रायबोफ्लेविन आणि फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त आणि लोह, जीवनसत्व क आणि तंतू. तर मित्रांनो याचं उत्तर आहे लोह, जीवनसत्व क आणि तंतू हे मित्रांनो या ठिकाणी दुधामधील पोषक घटक हे नसतात. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्याला बरोबर सांगता येते. पुढचा प्रश्न, मेंदूतील चेतापेशीतील डोपामिन नावाचे मेंदूचे रसायन पुरेशा प्रमाणात तयार करत नाही तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या हालचालीचा विकार उद्भवतो. बघा, अभित्वच्या विलेजने गोलाकार विकार, एम्पिडोमिस बुलेसा, श्वेतकुष्ठ, विटिलिगो, कंपवात म्हणजे पार्किन्सन्स, चर्मकाठीण्य म्हणजे स्केलोडमी. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कंपवात पार्किन्सन. बघा ह्याचं काय उत्तर आहे, मेंदूतील चेतापेशी, बघा मेंदूत असणाऱ्या ज्या चेतापेशी आहेत त्याच्या डोपामिन नावाची जी रसायन पुरेशा प्रमाणात तयार करत नाही तेव्हा त्याच्यामध्ये पार्किन्सन कंपवात मित्रांनो या ठिकाणी तो आजार या ठिकाणी उद्भवत असतो. ऑप्शन क्रमांक 3 हे मित्रांनो बरोबर आहे. प्रश्न या ठिकाणी सोपा होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पदार्थ हे मानवी शरीराला आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषद्रव्याच्या वर्गवारीत येतात. बघा, मेद, प्रथिने, जीवनसत्व आणि ग्लुकोज. तर सोपा प्रश्न होता. तर जीवनसत्वे हे मित्रांनो सूक्ष्म द्रव्याच्या वर्गवारीत येतात. व्हिटॅमिन्स मित्रांनो या ठिकाणी जीवनसत्वामध्ये येतात. ऑप्शन क्रमांक 3. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय. बघा अतिशय सोपा प्रश्न, खाण्याच्या सोड्याचे नाव काय, तर सोडियम बायकार्बोनेट आहे मित्रांनो त्याचं उत्तर. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव मित्रांनो सोडियम बायकार्बोनेट आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 3. पुढे, मग सजीवातील जीवन प्रक्रिया मित्रांनो या ठिकाणी 5 प्रश्न हा चॅप्टर किंवा हा जो पॉईंट आहे ह्याच्यावर मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न येतील आणि तुमचा जास्त ह्याच्यावर मित्रांनो फोकस नसल्यामुळे एका दुसरा प्रश्न मित्रांनो तुमचा तो चुकू शकतो. मग सजीवाची जीवन प्रक्रिया काय म्हणते बघा, रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते. म्हणजेच काय होते बघा, रेणूचे ऑक्सिडीकरण होते. रेणू ऑक्सिजन अणू गमावतो, इलेक्ट्रॉन त्यामध्ये वाढतात आणि कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी ते मिळवलं जातो. तर त्याचं उत्तर मित्रांनो रेणूचे ऑक्सिडीकरण होते. म्हणजेच त्या ठिकाणी रसायनशास्त्राच्या दृष्टीने एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते. म्हणजेच काय, रेणूचे ऑक्सिडीकरण या ठिकाणी ते पूर्ण या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येते. ऑप्शन क्रमांक 1 आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचे उपयोग मुख्यत्वे कशासाठी होतो. बघा, ऊर्जा, ऑक्सिजन, रक्त आणि पेशी. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन पहा, ऊर्जा, ऑक्सिजन, रक्त आणि पेशी. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ऊर्जा. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचे कार्बोहायड्रेट्सचे मित्रांनो प्रामुख्याने उपयोग या ठिकाणी ऊर्जेसाठीच होत असतो. त्यामध्ये सोपा प्रश्न त्याचा ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्याला बरोबर सांगता येते. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉन वाहन साखळी अभिक्रिया तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. हे मित्रांनो हे पण लक्षात ठेवा. असा सुद्धा प्रश्न येईल की बघा, इलेक्ट्रॉन वाहन साखळी ही पेशीमधील खालीपैकी कोणत्या घटकामध्ये राबवली जाते. तर मित्रांनो ती तंतुकणिकेमध्ये राबवली जात असते. ETC रिॲक्शन म्हटलं जातं. ETC रिॲक्शन आहे ती. वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेला NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून आणि FADच्या प्रत्येक रेणूपासून किती ATPची रेणू मिळतात. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो एका NADHच्या प्रत्येक रेणूपासून आपल्याला 3 आणि FADHच्या प्रत्येक रेणूपासून आपल्याला या ठिकाणी ATPचे 2 रेणू आपल्याला मिळत असतात. म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्याला बरोबर सांगता येईल. NADH2 म्हणजे काय, तर निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. हे पण लक्षात ठेवा मित्र. असा प्रश्न आहे की NADHचा मित्रांनो लॉंग फॉर्म विचारतील ते काय, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि FADHचं काय, तर फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. हे पण मित्रांनो या ठिकाणी ते लक्षात ठेवा. पुढे, कशामध्ये अपघाताने छोटे जे तुकडे झाले तर खंडीभवन होते. बघा, खंडीभवन पाहिजे तर खंडभवन झाले तिथं खंडीभवन होते. स्पायरोगायरा, सायकॉन, किनोपेशी आणि अमिबा. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो सायकॉन. यामध्ये अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर खंडीभवन होते. सायकॉन मित्रांनो हे नाव या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे, खालीलपैकी जायांगचे कार्य काय असते. बघा, जे फुलामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत ते केसर, त्याचप्रमाणे नरामध्ये असणारा जो घटक आहे ते मित्रांनो ते सुद्धा मित्रांनो ते तुम्ही व्यवस्थित करा. त्याचा आतून बाहेरील जे काही क्रम आहे, स्त्री केसराचे घटक कोणते, त्याचप्रमाणे पुंकेसराचे घटक कोणते, तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न तो येईल. तर जायांगचे कार्य विचारले मित्रांनो, तर बीजांड तयार करणे, पुयुग्मक तयार करणे, स्त्रीयुग्मक तयार करणे आणि संरक्षण कळी अवस्थेत फुलांची ठेवणे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जायांगचे कार्य मित्रांनो बीजांड तयार करणे हे मित्रांनो आपल्याला
क्वेश्चन सांगता येईल. बीजांड तयार करण्याचं काम हे जायंगचं आहे, त्यामुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जायंग. आता बघा जायंगचं काय, जायंग म्हणजे मित्रांनो स्त्री केसरचे भाग कुठले कुठले आहेत मी थोडक्यात सांगतो. बघा जायंगचे स्त्री केसरचे भाग मित्रांनो कुक्षी, कुक्षीवृत्त, अंडाशय आणि युग्मक हे मित्रांनो जायंग स्त्री केसरचे भाग आहे. त्याप्रमाणे पुमंग म्हणजेच काय पुंकेसर याचे भाग कुठले कुठले आहेत तर पराकण, युग्मक, पराकोश आणि वृत्त हे मित्रांनो या ठिकाणी पुंकेसर म्हणजे पुमंगचे घटक आपल्याला सांगता येतात. बघा आरोग्यासंदर्भात या ठिकाणी 5 प्रश्न. बघा तिने आरोग्य किंवा आरोग्य जे काही महत्त्वाचे रोग आहेत त्याच्या मित्रांनो त्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी ते दिलेलं नाही, पण एका दुसरा प्रश्न आला तर मित्रांनो तो तुमचा बरोबर आला पाहिजे, कारण ते जुन्या अभ्यासक्रमानुसार त्यांनी तो हा घटकच मित्रांनो त्यांनी स्किप करून टाकले आणि नवीन आपल्याला ॲड केलं, जो तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मित्रांनो सांगितलेला आहे. शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो? बघा हायपोथॅलमस, हायपरथॉमस, थॅलमस आणि यापैकी नाही. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मेंदूचा हायपोथॅलमस हा भाग मित्रांनो या ठिकाणी कार्य करत असतो. ऑप्शन क्रमांक 1. पुढे खालीलपैकी कोणते विटॅमिन रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते? बघा विटॅमिन के, सी, डी आणि बी. बघा अतिशय सोपा प्रश्न. विटॅमिन रक्त खालीपैकी कोणते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन के हे रक्त गोठण्यासाठी मित्रांनो आवश्यक असते. ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन के. पुढे लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? बघा विटॅमिन सी, विटॅमिन के, कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिड. तर मित्रांनो फॉलिक ॲसिड हे RBC तयार करण्यासाठी महत्त्वाचा घटक असतो. फॉलिक ॲसिड जे की ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. जीवाणूमध्ये किती गुणसूत्रे असतात? बघा 24, 0 त्यानंतर फक्त 2 आणि फक्त 1. तर मित्रांनो जीवाणूमध्ये फक्त 1 गुणसूत्रे असतात. जीवाणूमध्ये मित्रांनो फक्त एकच गुणसूत्र असतो. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 4. हिमोफिलिया हा रोग मानवामध्ये कशामुळे होतो? हिमोफिलिया जीवाणूमुळे होतो, कवकामुळे होतो, विषाणूमुळे होतो आणि उत्परिवर्तन जिनामुळे होतो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो हिमोफिलिया हा रोग मानवामध्ये उत्परिवर्तन जिनामुळे या ठिकाणी घडून येत असतो. ऑप्शन क्रमांक 4. प्रकाशाचे परावर्तन मित्रांनो याच्यावर मित्रांनो आपण जास्तीत जास्त मित्रांनो फोकस करा. ह्याच्यावर मित्रांनो जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे. लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित तंत्राला काय म्हणतात? बघा रडार, सोनार, लुनार आणि लिडार. लेझरच्या सहाय्याने जे पर्यावरण संनियंत्रित जे तंत्र तयार केलं जातं त्याला मित्रांनो या ठिकाणी लिडार असं म्हटलं जातं. तर बघा लिडार ही पद्धत काय आहे? तर लिडार पद्धत काय? लिडार म्हणजे काय मित्रांनो सांगतो मी थोडक्यात या ठिकाणी मला सांगता येईल. हे लक्षात ठेवा. LIDAR लिडार हे मित्रांनो लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग ही एक मित्रांनो सेन्सिंग पद्धत आहे जी पृथ्वीवरील जी असणारी परिवर्तन अंतर मोडण्यासाठी संपादन लेझरच्या स्वरूपात प्रकाश वापरण्यासाठी जी वापर केली जाते त्याच्यामध्ये मित्रांनो ही लिडार ही पद्धत या ठिकाणी वापरली जाते. मग सोनार काय आहे? मग सोनार सोपं आहे. पाण्याखाली अंतर मोडण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. रडार काय? हवा किंवा जमिनीवरील अंतर मोडण्यासाठी मित्रांनो रडारचा पद्धतीचा वापर केला जातो. पण आपल्याला काय बघा लेझरशाने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला मित्रांनो लिडार असं म्हटलं जातं. लिडार मित्रांनो लंफॉर्म लक्षात ठेवा. लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. पुढे डॉट यावेळी फॉग लाईट वापरले जातात. रात्रीच्या वेळी, धुक्याच्या वेळी, विरुद्ध बाजूचे वाहन, मंद प्रकाश वापरत नाहीत आणि यापैकी नाही जातात. तर मित्रांनो फॉग लाईट मित्रांनो धुक्याच्या वेळी या ठिकाणी वापरले जातात. तर का वापरले जातात? रस्त्यावरील जी दृश्यमानता म्हणजे आपल्याला जी व्यवस्थित दिसत नसतं त्याच्यामध्ये सुधारण्याची किंवा चालकांना जे ड्रायव्हर असतो चालक असतो त्याला समोरचे दिसण्यासाठी लाईटद्वारे फॉग या ठिकाणी हटवलं जातं. म्हणून या ठिकाणी धुक्याच्या वेळी आपल्याला फॉग लाईट वापरले जातात. फॉग म्हणजे काय जाते का? फॉग लाईट म्हणजे काय? धुक्यात स्पष्ट दिसण्यासाठी फॉग लाईट होय. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. धुक्याच्या वेळी या ठिकाणी फॉग लाईट आपल्याला या ठिकाणी वापरतात दिसून येते. पुढे रेडिओ तरंगाचा वेग असतो. बघा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो, प्रकाशाच्या वेगा इतका असतो, प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो आणि प्रकाशाच्या वेगाच्या दुप्पट असतो. तर काय रेडिओ तरंगाचा वेग मित्रांनो हा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो. प्रकाशाचा वेग मित्रांनो हवेमध्ये किती असतो? तर मित्रांनो हे लक्षात ठेवा. प्रकाशाचा वेग हवेमध्ये मित्रांनो 3 × 10⁻⁸ मीटर सेकंद हे मित्रांनो हवेचा वेग आहे. प्रकाशाचा वेग हवेमध्ये आहे.
तर विद्युत चुंबकीय लहरीचा सर्वाधिक तरंगलांबीकडून सर्वात कमी तरंगलांबी कम रेडिओ लहरी सूक्ष्म. बघा हे काय सांगण्याची गरज नाही, फक्त आपल्याला एवढं सोपं येईल. रेडिओ तरंगाचा वेग कशामध्ये असतो तर प्रकाशाचा वेगा इतकाच असतो तो. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला बरोबर सांगता येतं. ऑप्शन क्रमांक 2. पुढे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात. बघा हे बऱ्याच वेळेला व्याख्या वगैरे विचारून झालेले आहे, त्यामुळे तुम्ही ते व्याख्या वगैरे सर्व प्रकाशाच्या जे परिवर्तनाचे असू दे, रिफ्रॅक्शनचे असू दे, रिफ्लेक्शनची असू दे, डिस्पर्शन ऑफ लाईटची जे असू दे, अपवर्तनांक ते सगळं मित्रांनो ते त्या ठिकाणी ते तुम्ही करून ठेवा. बघा काय त्याचं उत्तर तर प्रकाशाचे अपवर्तन त्याला म्हणायचं. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमातून जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटने मित्रांनो प्रकाशाचे अपवर्तन असं त्याला म्हटलं जातं. उदाहरण काय काय सांगता येईल बघा. सूर्यास्तावेळी सूर्य मोठा दिसतो, सूर्यास्ताच्या वेळी सूर्य मोठा दिसणे, हिऱ्याचे चमकणे, आकाशाचा रंग निळा होणे हे मित्रांनो प्रकाशाच्या अपवर्तनाची आपल्याला उदाहरणं या ठिकाणी सांगता येतात. व्याख्या आणि जो काही त्याची उदाहरणं आहेत ही मित्रांनो तुम्ही व्यवस्थित करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मी पहिल्यापासून ते सांगत आले, त्याच्या बाहेर प्रश्न या ठिकाणी ते जाणार नाही. पुढे इंद्रधनुष्याचा शेवटी कोणता रंग असतो. इंद्रधनुष्याचा सर्वात शेवटी कोणता रंग असतो. बघा सोपा प्रश्न आहे. हिरवा, पिवळा, काळा, जांभळा तर कोणता असतो मित्रांनो. सर्वात शेवटी मित्रांनो जांभळा क्रम असतो इंद्रधनुष्याचा. लक्षात ठेवा. सर्वात शेवटी जांभळा क्रम असतो. म्हणजेच काय तर ता, ना, पी, ही, नी, पा, जा हे तुम्हाला माहितीच आहे. पुढे कार्बनचे संयुग ह्याच्यावर मित्रांनो आपण 5 प्रश्न येतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे नाही किंवा घेतलेले आहेत. एका दुसरा प्रश्न 100% येणार. दैनंदिन जीवनात वापरले जाणारे कार्बनचे कोणते संयुग आहे. बघा खाद्यतेल आहे, क्षार आहे, कार्बन डायऑक्साईड आणि खाण्याचा सोडा आहे. बघा ते सोपा प्रश्न. दैनंदिन जीवनात वापरले कार्बन संयुग मित्रांनो ते खाद्यतेल आहे. बघा तुम्ही थोडंफार लॉजिक लावला तर मित्रांनो डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचता येतं. कार्बन डायऑक्साईड काय खात नाही, खाण्याचा सोडा रोज काय खात नाही, त्यामुळे उत्तर मित्रांनो खाद्यतेल हे कार्बनचे एक संयुगच आहे. पुढे सोडियम बायकार्बोनेट चे द्रावण इथेनॉइक आम्लामध्ये टाकल्यास तर काय होते. बघा CO2 बाहेर पडतो, तळाला अवक्षेप जमा होतो, मिश्रण गरम होते आणि मिश्रणाचा रंग या ठिकाणी पिवळा होतो. तर मित्रांनो सोडियम बायकार्बोनेटचे द्रावण इथिक आम्लामध्ये टाकल्यास तर या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 वायू या ठिकाणी तो बाहेर त्या ठिकाणी पडतो. ऑप्शन क्रमांक 1. पुढे मिथेनची क्लोरीन बरोबरची सूर्यप्रकाशाच्या सानिध्यातील अभिक्रिया कोणती आहे. बघा पायरोलिसिस, एलिमिनेशन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया आणि समावेशन अभिक्रिया. बघा ही आपल्याला जो काही कार्बनची संयुगे किंवा मूलद्रव्याचे वर्गीकरण रासायनिक अभिक्रिया जो काय आपल्याला दिलं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो काय सांगतो मी पहिल्यापासून विस्थापन ती अभिक्रियाची व्याख्या करा, त्याच्यावर उदाहरण करा किंवा उदाहरणावर व्याख्या आणि व्याख्यावरून ते उदाहरण कोणतं असंच मित्रांनो प्रश्न येते. त्यामुळे प्रश्नाची रचनासुद्धा आपण पहिल्यापासून असंच ठेवलेली आहे आणि परीक्षेत तुम्हाला सुद्धा ती तशीच या ठिकाणी ती दिसून येईल. तर त्याचं उत्तर मित्रांनो कोणतं तर ती विस्थापन डिस्प्लेसमेंट जी असते रिॲक्शन तर ती मित्रांनो ती अभिक्रिया आहे. तर काय क्लोरीनची सूर्यप्रकाशाच्या सानिध्य अभिक्रिया आहे. ऑप्शन क्रमांक 3 डिस्प्लेसमेंट अभिक्रिया. पुढचा प्रश्न कोणत्या कार्बनची काजळी मिळते. बघा मिथेनपासून मिळते, इथिनपासून मिळते, प्रोपेनपासून मिळते आणि ब्युटेनपासून मिळते. तर त्याचं उत्तर मित्रांनो मिथेनपासून मिळते कार्बनची काजळी मिळते. ऑप्शन क्रमांक 1 आहे. पुढे बघा एकाच मूलद्रव्याच्या अणूमध्ये परस्पर संबंध निर्माण होऊन शृंखला तयार होण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात. बघा मालिका बंधन, बहुवारीकरण, समघटना आणि निर्जलीय. बघा निर्जलीय तर काय येणार नाही, त्यामुळे निर्जलीय मित्रांनो हे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही इलिमिनेट करून टाका. तर राहतं काय मालिका बंधन, बहुवारीकरण आणि समघटना म्हणजेच काय आयसोमेरिझम. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मालिका बंध आहे. एकाच मूलद्रव्याच्या अणूमध्ये परस्पर निर्माण होऊन शृंखला तयार. बघा शृंखला तयार होते. बघा तुम्हाला माहित नसेल तरी बघा इथे शृंखला म्हणजेच काय आपल्याला ती मालिका शृंखला महाराष्ट्रात मित्रांनो मालिका तयार होण्यात मालिका बंधन असं त्याला म्हणलं तर ऑप्शन क्रमांक 1 हे मित्रांनो आपल्याला बरोबर सांगता येते. चला बघा आपण या ठिकाणी आरोग्य सेवक संदर्भात 40% आणि 50% दोन्हीची एक्झाम होणार आहे. जी नॉन पेसामध्ये जे व्यक्तींनी फॉर्म भरलेला आहे, जे उमेदवारांनी फॉर्म भरला त्यांची मित्रांनो एक्झाम 10 जूनपासून ते 15 जूनपर्यंत मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. मित्रांनो तुम्ही अभ्यास करताना बाकीचे जे काही घटक आहेत बघा GK असतील, मराठी असतील, इंग्लिश असेल, रिझनिंग असेल, मॅथ्स असेल, ते मित्रांनो सर्व घटक मित्रांनो जे काय पोर्शननुसार दिले आहेत त्याच्यानुसार मित्रांनो अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण IBPS प्रश्न विचारता किंवा कुठली एजन्सी असू दे ती प्रश्न विचारत असताना मित्रांनो ते जो काय पोर्शन दिला आहे त्याच्या बाहेर जात नाही. कारण त्यांनी ज्या एकदम एका दुसरा पोर्शन देतात तर मित्रांनो तोच त्यामुळे ते तंतोतंत फॉलो करत असतात. त्यामुळे अभ्याससुद्धा तुमचा त्याच दृष्टीने असणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर बघा तुम्ही आमचे बाकीचे जुने व्हिडिओसुद्धा पहा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करत असताना प्रश्नाचे रिव्हिजनसुद्धा होईल आणि ते तुम्हाला एक्झामच्या टायमाला या ठिकाणी उपयोगी पडेल.
चालू घडामोडींचा मित्रांनो अभ्यास करताना तुम्हाला मी मगाशी सांगितले अवकाश मोहीम, त्याचप्रमाणे पर्यावरण व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणायचं त्याला, ते मित्रांनो चालू घडामोडी रिलेटेड करा. चालू घडामोडीचा अभ्यास करायचा पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, जानेवारी 24 बघा, पुन्हा एकदा सांगतो जानेवारी 24 ते मे 24 पर्यंत चालू घडामोडी मित्रांनो जास्तीत जास्त परफेक्ट करण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करा. तुम्हाला वेळ मिळत असेल तर मित्रांनो पाठीमागचं पण काढा, पण ती काय करण्याची गरज नाही, पण जानेवारी ते 24 हे मोस्टली या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास करा आणि ते तुम्ही रीड करा. बघा तुम्ही आमचे बाकीचे व्हिडिओ बघा, तुमचे मित्रमैत्रिणींना तुमचा फॉर्म भरला असेल तर त्यांनासुद्धा आपला व्हिडिओ पाहण्यास सजेशन करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू सो मच.